शैक्षणिक सत्र 2025-2026च्या संच मान्यतेनुसार अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन करण्याच्या अनुषंगाने शिक्षण संचालनालय विभागाने वेळापत्रक हे निश्चित केलेलं आहे। जिल्हा स्तरावर दिनांक 3 मार्च 2026 पर्यंत तर विभाग स्तरावर 25 मार्च 2026 पर्यंत समुपदेशनाद्वारे समायोजन करावे या आशयाचं हे एक महत्त्वाचं असं पत्र आहे। राज्यातल्या प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांच्या शिक्षकांच्या संदर्भात एक महत्त्वाचं पत्र आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो, नमस्कार। मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शिक्षण संचालनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक यांचे 4 फेब्रुवारी 2026 चे एक महत्त्वाचं पत्र हे जाणून घेणार आहोत। हे पत्र राज्यात अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांच्या अनुषंगाने महत्त्वाचं आहे। सदर पत्र विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी प्राथमिक आणि माध्यमिक आणि शिक्षण निरीक्षक पश्चिम, दक्षिण, उत्तर क्षेत्र यांना पाठविण्यात आलेला आहे। पत्राचा विषय आहे सन 2025-2026च्या संच मान्यतेनुसार अतिरिक्त शिक्षक समायोजनाबाबत आणि 2 महत्त्वाचे संदर्भ आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। त्यातला पहिला संदर्भ आहे दिनांक 15/3/2024 चा, तर दुसरा संदर्भ आहे माननीय आयुक्त शिक्षण यांचे पत्र दिनांक 29/11/2025 चा। अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्यांचा मागोवा घेण्यासाठी, शासनाचे निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे। आता आपण जाणून घेऊया या पत्रामध्ये काय सांगितलं ते। उपरोक्त विषयाबाबत कळविण्यात येते की शासन निर्णय दिनांक 15/3/2024 अन्वये राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अनुदानित, अंशतः अनुदानित व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील अतिरिक्त शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समायोजनाबाबत अनुसरावयाची सुधारित कार्यपद्धती विशद केली आहे। तसेच संदर्भ 2 अन्वये दिलेली स्थगिती उठविण्यात येत आहे। सन 2025-2026 ची संच मान्यता शासन निर्णय दिनांक 15/3/2024 मधील सुधारित संच मान्यता निकषानुसार शाळा व्यवस्थापन प्रकारानुसार दिनांक 23/10/2025 रोजीच्या पटावर नोंद असलेल्या आधार वैध विद्यार्थी संख्येनुसार माहे डिसेंबर 2025 मध्ये शिक्षणाधिकारी लॉग इनला उपलब्ध करून देण्यात आले आहे। शासन निर्णय दिनांक 15/3/2024 अन्वये निर्गमित अतिरिक्त शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समायोजनाबाबत अनुसरावयाची सुधारित कार्यपद्धतीबाबत महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक व केंद्र प्रमुख सभा व इतर यांनी माननीय उच्च न्यायालय मुंबई येथे याचिका क्रमांक 5456/2025 दाखल केली असून सदर याचिकेमध्ये माननीय न्यायालयाने दिनांक 23/4/2025 रोजी जैसे थे आदेश पारित केलेले असल्याने सन 2024-2025च्या संच मान्यतेनुसार अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समायोजनाच्या कार्यवाहीस स्थगिती होते। माननीय उच्च न्यायालय मुंबई येथे दाखल याचिका क्रमांक 5456/2025 मध्ये माननीय न्यायालयाने
दिनांक 14/11/2025 रोजीच्या आदेशान्वये शासन निर्णय दिनांक 15/3/2024च्या शासन निर्णयान्वये समायोजनाच्या प्रक्रियेच्या अनुषंगाने दाखल केलेल्या याचिका क्रमांक 5456/2025 सह इतर सर्व याचिका निकाली काढलेल्या आहेत. तदनुषंगाने शासन निर्णय दिनांक 15/3/2024 मधील तरतुदीनुसार सन 2025-26च्या संच मान्यतेन्वये अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समायोजनाबाबतची रिक्त जागा अर्थात संवर्ग विषय इयत्ता निहाय व अतिरिक्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांची तात्पुरती यादी दिनांक 13/2/2026 पर्यंत घोषित करावी. तदनुसार सन 2024-25च्या संच मान्यतेनुसार अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समायोजनाबाबत शासन निर्णय दिनांक 15/3/2024 मधील तरतुदीनुसार अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समायोजनाबाबतची जिल्हा स्तरावरील कार्यवाही दिनांक 3/3/2026 पर्यंत करावी. तदनंतर जिल्हा स्तरावरील समायोजनाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर रिक्त जागा संवर्ग विषय इयत्ता निहाय व अतिरिक्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांची तात्पुरती यादी शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक यांनी विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयास दिनांक 10/3/2026 पूर्वी सादर करावी. विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी अनुदान प्रकार व व्यवस्थापन प्रकारानुसार समान असणाऱ्या रिक्त पदावर अतिरिक्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे विभाग स्तरावर समायोजन प्रक्रिया दिनांक 25/3/2026 पर्यंत पूर्ण करावी व उर्वरित रिक्त पदांचा तपशील अतिरिक्त कर्मचारी यादी रिक्त पदांचा प्रवर्ग विषय अनुदानाचा व्यवस्थापनाचा प्रकारासह संचालनालयास दिनांक 31/3/2026 रोजी सायंकाळी 5 पर्यंत सादर करावा. दिनांक 3/3/2026 पर्यंत जिल्हा स्तरावरील आणि दिनांक 25/3/2026 रोजी विभाग स्तरावर समायोजन झाल्यानंतर समायोजन झालेल्या शिक्षकांचे शिक्षकेतर कर्मचारी यांचे वेतन अनुदान मूळ शाळेतून आहरित केले जाणार नाही याची दक्षता घ्यावी. सदरचे देयक मूळ शाळेतून आहरित झाल्यास त्याची जबाबदारी निश्चित केली जाईल याची नोंद घ्यावी. शिक्षणाधिकारी माध्यमिक व विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी सन 2025-2026च्या संच मान्यतेनुसार शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी समायोजनाची प्रक्रिया उपरोक्त नमूद केलेल्या कालावधीत पूर्ण करून विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी रिक्त पदांचा तपशील अतिरिक्त कर्मचारी यादी रिक्त पदांचा प्रवर्ग विषय अनुदानाचा व्यवस्थापन प्रकारासह संचालनालयास सोबत जोडलेल्या नमुन्यामधील तपशिलासह दिनांक 31/3/2026 पर्यंत सादर करावा. सदर बाब प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक स्तराला लागू आहे. आता आपण जाणून घेऊया सन 2025-26 चे समायोजन वेळापत्रक. सुरुवातीला समायोजनाचा स्तर जिल्हा स्तर जाणून घेऊया. दिनांक 13/2/2026 कार्यवाही करायची आहे. रिक्त जागा अर्थात संवर्ग विषय इयत्ता निहाय तात्पुरती यादी घोषित करणे तसेच अतिरिक्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची तात्पुरती यादी घोषित करणे. 20/2/2026 आक्षेप आणि हरकती घेणे. त्यानंतर 25/2/2026 रिक्त जागा व अतिरिक्त कर्मचाऱ्यांची अंतिम यादी घोषित करणे आणि 3/3/2026 समुपदेशनाद्वारे समायोजन करणे.
त्यानंतर समायोजनाचा स्तर जाणून घेऊया. विभाग स्तर 6/3/2026 विभाग स्तरावर यादी सादर करणे. 10/3/2026 विभाग स्तरावरील रिक्त जागा अर्थात संवर्ग, विषय, इयत्ता निहाय तसेच अतिरिक्त कर्मचाऱ्यांची तात्पुरती यादी घोषित करणे. 16/3/2026 आक्षेप हरकती घेणे. 20/3/2026 रिक्त जागा व अतिरिक्त कर्मचाऱ्यांची अंतिम यादी घोषित करणे. आणि 25/3/2026 समुपदेशनाद्वारे समायोजन करणे. त्यानंतरचा स्तर आहे राज्यस्तर. दिनांक आहे 31/3/2026 राज्यस्तरावर यादी सादर करणे. उपरोक्त प्रकरणी सन 2025-26च्या संच मान्यतेनुसार रिक्त अतिरिक्त पदांची पडताळणी करून अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे समायोजन वरील वेळापत्रकानुसार करण्यात यावे असं माननीय शिक्षण संचालक प्राथमिक शिक्षण संचालनालय पुणे आणि माननीय शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय पुणे यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेलं आहे. राज्यातल्या अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांच्या संदर्भात हे एक महत्त्वाचं असं पत्र आहे. सदर पत्र आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद.